नमस्कार मंडळी. मराठवाड्याच्या काही भागात बनवली जाणारी आणि फारच आवडीने खाल्ली जाणारी पुंगळीची आमटी आज आपण बनवतो आहे. लगेच सुरुवात करूया रेसिपीला. 1 वाटी बेसन आहे, त्यामध्ये धणा पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ घातलंय आणि थोडं थोडं पाणी अंदाजाने घालून असा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे, कारण याचीच आपल्याला नंतर पुंगळी बनवायची आहे. तेल लावून थोडं बाजूला आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता आहे ना, आपल्याला थोडा कोरडा मसाला बनवून घ्यायचा आहे. कोरडा मसाल्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, 1 चमचा खसखस आणि 1 चमचा तीळ. हे तीनही वस्तू गरम कढईमध्ये भाजून घेतलेल्या आहेत आणि ह्या आता बाजूला काढून ठेवायच्या. त्यानंतर ह्या जरासं गार झाल्या की मिक्सरला अगदीच म्हणजे पल्स मोडवर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. बस यामध्ये थोडीशी खसखस घालायची, अर्धा चमचा तीळ घालायचे आहे, धणे, बडीशेप याचं बारीक कूट करून घालायचं आहे, मीठ, हळद, धणे पावडर, लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर घालायची. हा आपला कोरडा मसाला तयार झालेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडे एक छोटीशी शेगडी आहे, त्यातच मी 2 कांदे भाजून घेतले होते, 2 टमाटे, थोडासा 8-10 लसूण पाकळ्या आणि 1 तुकडा असा सुका खोबऱ्याची वाटी. हे सगळं भाजून घेतलं आणि त्यानंतर टोमॅटोचे साल काढून घेतले आणि हे सगळं साहित्य मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. एकदम बारीक वाटायचं. आता कढईमध्ये तेल तापवून घ्यायचंय आणि त्यामध्ये 1 चमचा ज्वारीचं पीठ घालायचंय. हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी मसाल्याची पेस्ट बारीक केली होती मिक्सरमध्ये, ती आपल्याला त्यामध्ये घालायची आहे. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला दिसू शकतंय की तेल कसं बाजूला निघालेलं आहे आणि भाजलेल्या या मसाल्यामध्ये आपल्याला आता बारीक मसाले घालायचे आहेत, ज्याच्यामध्ये धणे पावडर, हळद आणि लाल मिरची पावडर घालायची आहे आणि एव्हरेस्टचा गरम मसाला घातलेला आहे. आता हे पण छान व्यवस्थित भाजलं गेलं की त्यामध्ये अंदाजाने आपल्याला पाणी घालायचं आहे. जी आपण पुंगळी बनवणार आहोत त्यात पण बेसन आहे आणि प्लस आपण ज्वारीचं पीठ पण भाजलेलं आहे, त्यामुळे सुरुवातीला थोडी पातळच ही आमटी बनवायची आहे. शिजल्यानंतर ही हळूहळू घट्ट व्हायला लागते. एक झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे, त्यानंतर मीठ घालायचे चवीनुसार आणि मग आपण आता पुंगळी बनवून घेणार आहोत. परत याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे एक त्याला उकळी येणार. आता पुंगळीला आपल्याला एकदम पातळसर लाटायचं आहे. ह्या बेसनाच्या पिठाला तेल लावून लाटायचं आहे आणि त्यानंतर जो वाटप आपण तयार केलेला होता मसाल्यासाठी, म्हणजे रस्स्यासाठी, त्यातलंच थोडंसं आपल्याला या लाटलेल्या पोळीला लावायचं आहे आणि जो कोरडा मसाला आपण भाजून घेतला होता तो त्यावर आपल्याला घालायचा आहे. कोथिंबीर घालायची आणि हळूहळू हाताने, म्हणजे हलक्या हाताने आपल्याला ही पुंगळी बनवून घ्यायची आहे. दोन्ही बाजू व्यवस्थित बंद केल्या की थोडा थोडा जोर देऊन त्याला असं लांब करायचं आहे, जेणेकरून ही चिपकेल व्यवस्थित आणि पातळ होईल. कट करून घ्यायचं आहे. ही आपली पुंगळी तयार आहे. आता रस्सा आपला छान खदखद उकळलेला आहे, त्यामध्ये ह्या सगळ्या पुंगळ्या आपल्याला सोडून द्यायच्या आहेत आणि त्या आता तुम्ही बघू शकताय की उकळी आली आहे, झाकण ठेवलं आहे पण त्या खाली आहे. एकदा उकळलं की मग ह्या छान शिजून अशा वर येणार आहेत. आता ही आमटी आपली तयार आहे. परत थोडीशी आपल्याला त्याला छान उकळ घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली ही आमटी तयार आहे. अशाच प्रकारची आमटी विदर्भामध्ये पण करतात, त्याला खांडोळी म्हणतात. त्याची रेसिपी आपण परत एकदा कधीतरी बघूया. तर आजची ही पुंगळीची आमटी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.